नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। संशयित फसवणूक गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी कंत्राटदाराकडून 2 लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यातील 2 उपनिरीक्षकांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दत्तात्रय एकनाथ गोडे आणि अतुल भुजंगराव क्षीरसागर अशी संशयित उपनिरीक्षकांची नावे असून सध्या दोघेही पसार आहेत। या प्रकरणात गडकरी चौकातील शासकीय विश्रामगृहाच्या उपहारगृहात चालक रमेश आहिरे आणि त्याचा मुलगा कल्पेश आहिरे यांनी मध्यस्थी केल्याचे निष्पन्न झाले आहे। अटकपूर्व जामिनीसाठी लाचेची मागणी करण्यात येत असल्याची तक्रार मूळ संशयित केतन पवार याने एसीबी कडे केली आहे। पडताळणीनंतर शनिवारी मध्यरात्री सापळा रचून कल्पेश आहिरे याला पंचासमक्ष 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। ही रक्कम दोन्ही उपनिरीक्षकांसाठीच घेतल्याची कबुली आरोपीने दिली आहे। विशेष म्हणजे ज्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात हे उपनिरीक्षक कार्यरत आहेत त्याच ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। एसीबीचे उपअधीक्षक एकनाथ पाटील यांच्या फिर्यादीवर ही कारवाई करण्यात आली असून पोलीस निरीक्षक पूनम केदार पुढील तपास करत आहेत। दरम्यान संबंधित उपनिरीक्षकांच्या निलंबनाचे आदेश लवकरच जारी होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक।